अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या, पुणे शहरातलं एक धडाडीचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या रुपाली पाटील ठोंबरे राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ असल्याचं चित्र आहे. 2-3 दिवसांपासून बातम्या येत आहेत. एकनाथ शिंदेंचे सुपुत्र असणारे खासदार श्रीकांत शिंदे यांची त्यांची भेट झाली आहे. नक्की काय चर्चा झाली आणि अशी देखील चर्चा आहे की ते राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारीत आहेत. नेमकं खरं काय हे आपण स्वतः त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ताई, स्वागत आहे. एकनाथ शिंदेंचे सुपुत्र असणाऱ्या श्रीकांत शिंदेंची तुमची भेट झाली, चर्चा सुरू झाली आहे की तुमची त्यांच्याशी बोलणी झाली आहे पक्षप्रवेशासंदर्भात. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे खासदार डॉक्टर श्रीकांत भाऊ शिंदे यांची माझी भेट झाली, पण ती कामानिमित्त होती. तुम्ही जे गेले 15 महिनाभर हे सगळं गोष्टी बघतायत, हा विषय माझा सुरू झाला प्रवक्ते पदावर फेरनिवड न करण्यावरनं. ठीक आहे, मी एक कार्यकर्ती म्हणून बाबा फेरनिवड आमच्या प्रांताध्यक्षांना नाही वाटलं म्हणून नाही केलं, मी मान्य करेन. परंतु ज्या चुकीच्या पद्धतीने बातम्या लावण्यात आल्या, उचल बांगडी, हाकलपट्टी, त्या गोष्टीवर माझा आक्षेप आहे. आणि या गोष्टी ज्या करणाऱ्या, बातम्या लावणाऱ्या ज्या आमच्या प्रदेश अध्यक्ष आणि आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने लावल्या त्याच्यावर माझा आक्षेप आहे. त्यांनी लावायला सांगितलं? हो, त्यांनीच लावायला सांगितलं. माधवी खंडाळकर नावाची व्यक्ती त्यांनीच आणली समोर. जर 2 प्रकरण मिटलेलं होतं तर दुसऱ्या दिवशी तिथे त्यांना CP ला अर्ज देऊन माझ्या घरातल्यांवर गुन्हा दाखल करायला चाकणकरांनी तटकऱ्यांकडनं तिथं सांगितलं गेलं. पोलीस सांगतायत वर्ण कुठे? CP जरी असले किंवा पंतप्रधान असले, जरी पंतप्रधान साहेब असले तरी संविधानानुसार सगळ्या गोष्टी होणार, कायद्यानुसार होणार. माझा रोष असा आहे की मी पक्षामध्ये असताना एक व्यक्ती एक पद ही संविधानिक मागणी केली, याचा राग चाकणकरांना आहे. चाकणकरांच्या आयोगाच्या बाबतीत चुका झाल्या, त्याची प्रवक्ते म्हणून आम्ही त्यांची बाजू घेतली नाही, त्याचा राग त्यांना आहे. पण तुमचा राग आहे म्हणून तुम्ही आम्हाला जर खच्चीकरण करण्यासाठी प्रांताध्यक्षांची साथ घेऊन जर करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाहीये. त्यांनी सांगितलं, मीडियानं बातम्या लावल्या, असं होईल का? हो, तुम्हाला माहिती, तुम्ही मीडियाचे पर्सन आहात, तुम्हाला नाही माहिती मुंबईच्या ह्याच्यातनं सांगायला मी कुणाला बातम्या लावण्यात आल्या? प्रश्नच नाही. तुम्ही एक जेन्युइन रिपोर्टर आहात की तुम्हाला मिळालेली माहिती दोन्हीकडनं ऐकून तुम्ही लावताल. परंतु ज्या बातम्या लावल्या, मला सांगा, फेर निवड नाही इथपर्यंत मान्य आहे, उचलबंगडी, हाकलपट्टी, ह्या बातम्या तुम्ही स्वतःहून लावू शकता? आणि मीही राजकारणामधली लोकप्रतिनिधी आहे, आज 20 वर्ष माझ्या राजकारणाला झाली आहेत, मी वकील आहे. एवढं न कळण्या इतकं, एवढी तर आम्हाला मेंदू देवानी दिलंय. हो, बरोबर, आम्ही बिनकामाच्या नाही नेते आणि कार्यकर्त्या झालो. श्रीकांत शिंदेच्या भेटीकडे आपण येऊयात. कुठं झाली भेट श्रीकांत शिंदेची? कुणाची? श्रीकांत शिंदेची जी भेट झाली ती भेट कुठे झाली? त्यांच्या निवासस्थानी झाली, मुंबईची. एक खासदार निधीचा विषय होता. माझ्यासोबत संगीता तिवारी होत्या आणि आम्ही तिथं गेल्यानंतर त्या शिंदे शिवसेना पक्षांच्या शर्मिला येवले तिथे भेटल्या. आता गेलोच तो भेटायला तर गेलेलो आहोत. महायुतीचे आमचे ते घटक आहेत. मी महायुतीचेच नाही, विरोधकाचे जरी नेते असते तर लोकांच्या प्रश्नासाठी सगळ्यांना एकत्रित घेऊन जाणं, प्रश्न सोडवणं, हेच त्या लोकप्रतिनिधीचं काम असतं. त्याच्यामुळे माझ्या या भेटी होतच असतात. आता आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार तुमचं श्रीकांत शिंदेच्या सोबत पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाल्याच्या आमच्याकडे माहिती आहे. तर तुमचं काय याच्याबाबत? म्हणजे तुमच्या सूत्रांनी तुम्हाला जे काय माहिती दिली आहे, मी पुन्हा सांगते, मी तुमच्याशी आज जे बोलते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या ची कार्यकर्ती बहीण म्हणून तुमच्याशी बोलतीये. माझं प्रवक्तेपद त्यांनी फेरनिवड जरी नाही केली तरी पुणे शहराचं कार्याध्यक्षपद माझ्याकडे आहे. त्याचा राजीनामा मी माननीय अजितदादांकडे पाठवून ठेवलेला आहे. अजितदादांकडे तुम्ही राजीनामा? हो, पाठवून ठेवले. कारण का उद्या काय करणार, आयोगाच्या अध्यक्ष जाणार, प्रांताध्यक्षांना सांगणार आणि परत ते प्रांताध्यक्ष, त्यांच्याकडे अधिकार आहे ना, मी यांना पक्षातनं काढलं असं काहीतरी करणार. तसंही पत्र दिलं तरी मी त्याला भीक घालत नाही. आम्ही तेवढ्या सन्मानाने आणि आत्मसन्मान बाळगणाऱ्या कार्यकर्त्या भगिनी आहोत. आम्हाला ह्या अशा नीच आणि घाणेरड्या कुरघुड्यांमध्ये बघायचं नाही आणि अशा नेत्यांकडेही जायचं नाही. पण तुम्ही आता काय माध्यमांशी बोलताना सांगितलं की चांगली ऑफर आली तर मी पक्ष सोडेन. चांगली ऑफर आली तर म्हणजे लक्षात घ्या, माझ्यासारखी जी काम करणारी कार्यकर्ते आहेत, जर माझ्यासारख्या कार्यकर्तीच्या पाठीशी खंबीरपणे राहणारे नेते
जर असतील तर मी का विचार करू नये? ज्यांचं आपण राष्ट्रवादी पक्षामध्ये राहून निष्ठेने प्रामाणिक खंबीरपणे पक्षाची बाजू मांडणं किंवा करणं या गोष्टी केल्या, परंतु जर त्यांच्याकडनं खच्चीकरण होत असेल, त्यांच्याकडनं तुम्हाला ही पहिली वेळ नाहीये प्रवक्तेपदाची फेरनिवड काढण्याची. याआधी विधानसभेला मुख्य प्रचारक मध्ये 1 ते 27 मध्ये नाव होतं, तेही नाव चाकणकरांनी प्रांताध्यक्षांना सांगितल्यानंतर प्रांताध्यक्षांनी काढलेलं आहे. मी काय सांगितलं, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे म्हणून काही मर्यादा पाळलेल्या आहेत की जो शिष्टाचार पाळायचा आहे. ज्या दिवशी आता हे जर माझ्यावर अन्यायच करणार असतील किंवा कुरगुड्या करणार असेल, मी राजीनामा दिल्यानंतर पूर्ण सविस्तर सगळ्या गोष्टी मीडियासमोर बोलणार आहे. कोणी कसं नाव कट केलं, का केलं, त्याच्या मागचा उद्देश काय, त्यामागं घेणं काय, सगळ्या गोष्टी. पण एक कॉर्पोरेटमध्ये एक साधा नियम असतो की जोपर्यंत पुढची नोकरी हातात नाही तोपर्यंत या नोकरीचा राजीनामा दिला जात नाही. राजकारणात हे काहीसं तसंच असतं. काही राजकारणी नंतर दाखवतात, काही राजकारणी आधीच बोलतात. तुम्ही मुरलेले राजकारणी आहात, तुमचा एवढा मोठा अनुभव आहे, तुम्ही असंच तर कुठल्या पक्षाचं ऑफर असल्याशिवाय किंवा बोलणं झाल्याशिवाय राष्ट्रवादी सोडणार नाही. ते कॉर्पोरेटर आणि राजकारण हे फार वेगळे. कॉर्पोरेटर हे पोटासाठी असतं, राजकारण हे माझं पॅशन आहे. मी काय सांगितलं की मी अजितदादांशी माझी अजून चर्चा झालेली नाही. अजितदादा न्याय देतील असं मला वाटतंय. पण ताकाला जाऊन बांध का लपवायचं? का मी नाही लपवणार. जर माझं काही ठरलं तर पहिल्यांदा मी सगळ्या मीडियाच्या माझ्या तुमच्यासारखे बंधूंना बोलवेल, तो निर्णय देईल आणि सांगेल. मी का घाबरू कुणाला, का कुणासाठी घाबरू? हे रुपाली पाटील जे रसायन घडलंय हे कामातनं घडलंय. हे 20-20 वर्ष लोकांसाठी गुन्हे अंगावर घेऊन घडलेलं आहे. हे उगीच असं घडलं नाहीये की बाबा आले आणि बसले आणि केले. जर मला माझ्या कामावर, माझ्या लोकांवर माझा पूर्ण विश्वास आहे, त्या लोकांनी मला डोक्यावर घेतलेला आहे, तर मी का लपवू? जायचं असेल तर मी सांगेल ना. माझी भेट झाली श्रीकांत शिंदे साहेबांसोबत तर हो झालेली आहे, उद्या अजून बाकीच्यांसोबत होईल. मी फायदा तोटा बघून राजकारणात नाही आलेली आहे. माझं एकच ध्येय, माझ्या लोकांची आणि माझ्याकडे आले प्रश्न घेऊन आलेल्या लोकांची कामं झाली पाहिजेत आणि ते मी खमकेपणे काम करते. एवढंच आहे की मी कुणाच्या पुढं मागं पुढं करू शकत नाही. कोण करतंय असं? जे कोण करत असतील, मी त्यातली कार्यकर्ती नाहीये. पुढे करून राष्ट्रवादीत पद दिले जातात का? ते आता राष्ट्रवादीचे जे इतर पदाधिकारी आहेत त्यांना विचारा. ऍटलिस्ट मी बोलले तरी, मी बोलल्यानंतर मला अनेक जणांचे फोन आलेत की तू जर तुझा निर्णय योग्य आहे, जर तुझ्यासारख्यांना त्रास देणार असेल तर आम्ही थांबून काय करणार याचा विचार करावा लागेल. हा काय कुठल्या नेत्यांना बदनाम वगैरे करण्याचा विषय नाही, हा कार्यकर्त्यांच्या आयुष्याचा विषय, हा कार्यकर्त्यांच्या कामाचा विषय आणि याला न्याय माननीय अजितदादांनी द्यावा अशी माझी विनंती आहे. बरं, तुम्ही सातत्यानं जे तुमचे प्रांताध्यक्ष आहेत सुनील तटकरेंना लक्ष करता, त्याचबरोबर मी नाही करत. त्यांनी जे पत्र काढलं ना त्याच्यावरनं सांगते, माझा ना चाकणकर बरोबर बांधायला बांधे, पण अनुषंगाने आमचे प्रतिनिधी कोण आहे? प्रांताध्यक्ष. जर कुणी व्यक्ती प्रांताध्यक्षांना चुकीच्या सांगत असेल तर ते खासदार राहिलेले आहेत, त्यांनी त्या पद्धतीने कामकाज केलं पाहिजे ना. ते कुणाचंही ऐकून जर आम्हाला सारखंच चाकणकरांचं आता कुणाचं, आता ते मी कसं सांगणार का ऐकतात आणि का नाही? एवढं बोला ना, काय अडचण आहे? तुम्ही काही नाही. एक लक्षात घ्या, मी पूर्णपणे सांगितलं की ज्या काही चुकीच्या ऐकून ज्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय, इतर पदाधिकारी अन्याय सहन करू शकत असतील, मी नाही करू शकत. सातत्यानं तुम्ही काय करताय की एक असं सांगताय की आम्ही असं बोलेन, मी तसं बोलेन, माझ्याकडे हे आहे ते आहे. मी असं तसं बोलेल नाही म्हणलं. मी जे घडलं त्याचे विथ पुरावा, मग तो पण मी ते पक्ष सोडल्यानंतर बोलेल ना. मलाही त्याची कायद्याची चौकट कळते ना. ज्या गोष्टीने राजीनामा दिलाच आहे ना, मग काय? माझा राजीनामा कुठं मंजूर केला अजितदादांनी? मला येऊ द्या. नाही असं कसं म्हणताल तुम्ही पत्रकार आहात. मी जर जामिनासाठी अर्ज ठेवलाय, जामीन तर मंजूर होऊ द्या किंवा त्याच्यामध्ये कळू द्या, मग कळेल. अर्ज का करताय? तुम्ही गुन्हेगार आहात का? गुन्हेगार जामिनासाठी गुन्हेगार नाही, आरोपी म्हणून जिथे फेरनिवड आमची करण्यात नाही आली तर मी माझ्या नेतृत्वाकडे माझी मागणी करणार नाही का भाऊ? ती मी केलेली आहे आणि मी कुठली पोलखोल करणार आहे, जे काही चालू आहे चुकीच्या पद्धतीने
ते पुरवण्याशी करणार आहे. असं दाखवलं जातंय की नाही फेरनिवडमध्ये नाही घेतलं, याच्या मागची कारणं मी सांगितली तुम्हाला. तुम्ही सांगितलं काल परवा की प्रांताध्यक्ष स्त्री हट्ट पुरवत आहेत. मग मी ते काय आयोगाच्या अध्यक्ष स्त्री नाहीयेत तर कोण आहेत? तो स्त्री हट्ट म्हणणार नाही तर काय करणार? त्यांना मी पदावर नकोयत म्हणून त्या प्रांताध्यक्षांकडे सारखं जात आहेत. आता आयोगाच्या महिला राज्य महिला आयोगावर जर पुरुष असतं तर मी पुरुष हट्ट म्हणले असते. आता स्त्रीच आहे तर त्या स्त्रीला स्त्रीच म्हणणार. आणि स्त्री हट्टापुढे जर आमच्यासारख्या स्त्रियांचं खच्चीकरण होत असेल तर ते चुकीचे, हे माझं स्पष्ट मत आहे. जर चालत राहिलं तर काय पक्षाचं फ्युचर बघताय तुम्ही? नाही, एक लक्षात घ्या, आता तुम्ही दोन्ही विषय एकत्र करू नका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष म्हणून ज्या काही गोष्टी माझ्यासोबत घडल्या त्या मी तुमच्या समोर मांडल्या, त्या मी माननीय अजितदादांकडे पण दिलेल्या आहेत. आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा याच्यामध्ये मला न्याय देतील अशी मला अपेक्षा आहे. त्या न्यायासाठी तर मला एक जो काही आठवडा 2 आठवडा थांबणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तर माझे मार्ग मोकळेच आहेत ना. तुम्ही सुरुवातीला बोलताना अजितदादांची बहीण आणि कार्यकर्ती म्हणून ती उल्लेख केला, राहणार पण नाही. आता सध्या स्थितीला असं आहे की ही बहीण अजितदादांना सोडण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा आहे. मग आता तुम्ही बहीण भावाचं नातं म्हणता आणि भावाला असं सोडताय. मुळामध्ये ज्या पक्षामध्ये मी काम करते जर त्या पक्षातले प्रांत अध्यक्ष सातत्याने खच्चीकरण करण्यासाठी प्रवक्तेपदावर फेरनिवड नाही, उद्या समजा जे माझ्याकडे कार्याध्यक्ष पद आहे त्या पदाचं समजा त्यांनी अजून, कारण का ह्या खेळी चाकणकर मॅडम करू शकतात त्यांना सांगून, त्या होऊ नये. अजितदादांची कार्यकर्ती बहीण हे पद काढण्याचा अधिकार ना चाकणकरांना आहे ना प्रांत अध्यक्षांना आहे. त्याच्यामुळे मी अजितदादांची कार्यकर्त्या बहीण म्हणून तुमच्याशी संवाद साधते. जे पद आम्हाला दिलंय, अहो 6 महिन्याची त्यांच्या नियुक्त्या पण नाही झालेल्या आहेत. मग ज्याचे नियुक्त्या आपण करू शकत नाही, जी संघटना आपण रन करू शकत नाही, ते पद का नाही केलं? म्हणजे आता ती जी कार्यकारिणी झाली, पद दिलं की चाकणकर मॅडम प्रांताध्यक्षांकडे जातात आणि प्रांताध्यक्षाकडनं त्या पदावर स्थगिती येते. मग नाही वाढवायचा काय तो त्यांना विचारा, कारण का तो त्यांचा लुकआउट आहे. परंतु ज्याला समजा तुम्हाला पद दिलंय कुणी आणि तुम्हाला जर स्थगिती दिली, अहो तो कार्यकर्ता मरतो ना. मग हा प्रॉब्लेम प्रांत अध्यक्षांना किंवा चाकणकरांना येत नाही, आमच्यासारख्या नेत्यांना येतो. कारण का तुम्हाला नाही, आम्हाला इथं स्थानिकला काम करायचंय, चाकणकरांना किंवा प्रांत अध्यक्षांना नाही करायचं. हे असे खूप प्रश्न वर्षभरात झालेले आहेत. मग एखाद्या कार्यकर्त्याला विनाकारण दुखवण्यापेक्षा किंवा त्याचं खच्चीकरण होण्यापेक्षा आपणच एक सक्षम त्यांचे नेते म्हणून एक निर्णय घेणं गरजेचं आहे. तो निर्णय मी तुम्हाला सांगितला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आगामी काही काळामध्ये विषय येईल. तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार? हो, निश्चित मी निवडणूक लढवणारीच कार्यकर्ती आहे. त्याच्यामुळे मी निवडणूक लढवणार आहे. माझा प्रभाग 25 शनिवारपेठ महात्मा फुले मंडई आहे आणि कसब्यामध्ये 26 क्रमांक घोरपडी पेठ दोन्ही आहे. दोन्हीकडं मला प्रभाग 25 मध्ये महिला ओबीसी आणि 26 मध्ये ब मध्ये महिला ओबीसी. माझा पिंडच निवडणूक लढवण्याचा आणि या जिंकण्याचा असल्यामुळे मी लढवणार आहे. बरं. आणि त्याच्यासाठीच आम्ही राजकारणामध्ये आलेलो आहोत. बरं, आता सद्यस्थितीला तर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आहात. आता युती होईल नाही होईल माहिती नाही, तुम्हाला अनुकूल काय वाटतंय? म्हणजे भाजपच्या सोबत युती होईल नाही होईल, किंवा वेगळा जर समजा तुमचा पक्ष लढला, किंवा समजा इन केस जर तुम्ही शिंदेच्या पक्षात गेला, तर तुम्हाला ते सगळं कसं वाटतं? तुम्ही आता नगर परिषद आणि नगरपालिका बघितल्या, सगळे वेगवेगळे महायुती जरी एकत्र असले तरी वेगवेगळे लढले. कोण कुणाशी युती करते हे स्थानिक नेत्यांवर ठेवलेलं होतं आणि त्याच्याप्रमाणे त्या युत्याही झालेल्या आहेत. म्हणजे काय ठिकाणी शिंदे साहेब म्हणजे शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे युत्या झालेल्या आहेत, काय ठिकाणी राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब युत्या झालेल्या आहेत, काय ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी झालेले आहेत. त्याच्यामुळे जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होतील त्याच्या युत्या पण तुमच्या समोर येतील. आणि माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब असतील, माननीय अजितदादा असतील, माननीय शिंदे साहेब असतील, यांनी स्थानिक नेत्यांवर हा निर्णय सोडलेला आहे. पुन्हा सांगते, निवडणुका खासदारकीच्या वेगळ्या असतात, आमदारकीच्या वेगळ्या असतात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्थानिक उमेदवार जो असतो त्याच्यावर, त्याच्या कामावर आणि पक्ष अशी सांगड ती बसलेली असती. त्याच्यानुसार त्या निवडणुका होणार आणि एकदा निवडणुका जाहीर होऊ द्या, युत्या आघाड्या सगळ्या तुमच्या समोर येतील. पण तुम्ही तरी बघा, आता ज्या पक्षामध्ये आहात किंवा फ्युचरमध्ये जर इन केस शिंदेच्या पक्षामध्ये गेलात
तर ह्या दोन्ही पक्षांचं काय भवितव्य दिसतंय तुम्हाला? का नाही भवितव्य? लोकांचं समर्थन पक्षाचं मला सांगा, मग का नाही दिसणार? कसब्यामध्ये जर आपण बघितलं तर भारतीय जनता पक्ष विधानसभेला तर तुम्ही सगळे सोबत होतात, तुमच्या सगळ्याच्या मदतीने हे सगळं मोठं यश भाजपला पण मिळालेलं आहे आणि महायुतीला एकंदरीत मिळाले ना, म्हणजे म्हणूनच भाजपने घेतलं ना. कसब्यामध्ये एकंदरीत काय सध्या चित्र आहे? तुम्ही जर बघितलं कसबा मतदारसंघाचा जर तुम्ही आढावा घेतला तर आत्ता नव्याने जो प्रभाग झालेला आहे, जुना प्रभाग कोणता होता? प्रभाग 15, प्रभाग 18, प्रभाग 16. आता जो झालाय तो प्रभाग 25, 26 आणि मला वाटतं 24 कमला नेहरू त्यातला अर्धा हे आहे. त्याच्यामुळे इथे फक्त एकच पक्ष नाहीये. आज भाजप सोबत आम्ही असताना त्यावेळेला पोटनिवडणूक होती, रवी दंगेकरांसोबत आम्ही होतो, रवी भाऊ जिंकून आले. त्याच्यानंतर महायुतीमध्ये आम्ही गेलो, त्याच्यामध्ये आमदार हेमंत रासने भाऊ ते निवडून आले. त्याच्यामुळे लोकांची नाळ आमची जुळलेली आहे कामानिशी, आमचा संपर्क आहे. हा इथे कुठलाही एका पक्षाचा वरदहस्त नाहीये. लोक ठरवतात कोणाला निवडून आणायचं. दोन्ही नेत्यांशी तुमचे कसे संबंध आहेत? कुठले दोन्ही? आता विद्यमान आमदार असू द्यात, माझे आमदार. दोन्ही नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. दोन्ही नेते माझे बंधू आहेत. म्हणजे रवींद्र दंगेकर भाऊ तर मी त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. आता रवींद्र भाऊ आधी दुसऱ्या म्हणजे महाविकास आघाडी होते. शिंदे साहेब म्हणजे शिवसेनेत आल्यानंतर ते आमच्या महायुतीचाच घटक आहे. एवढंच की रवी भाऊ शिवसेनेचे घटक लोकप्रतिनिधी आहेत आणि रासने हे भाजपचे आहेत आणि मी राष्ट्रवादीची. त्याच्यामुळे एकत्रित मध्येच आहोत. भविष्यात जर काय हे बघा, पक्ष कशावर चालतो? संघटनेवर चालतो, काम करणाऱ्या नेत्यांवर चालतो. ते किती जणांना निवडून आणू शकतात त्याच्यावर डिपेंड आहे. फक्त एकच रुपाली पाटील निवडून येत असेल आणि मी जर पक्षाची मालकीण व्हायला गेले तर नाही होऊ शकत. मला माझी पात्रता माहिती आहे, मी पक्षाची कार्यकर्ती पदाधिकारी आहे. माझ्यासोबत मी पक्षाला किती नगरसेवक देऊ शकतोय किंवा देऊ शकतो, हे जे करेल पक्ष त्यांना प्राधान्य देतं. अजितदादांकडे तुम्ही भेटीसाठी वेळ मागितली? मी भेटली आहे त्यांना. ऍक्च्युली आता ह्या उद्याची निवडणूक झाली आणि एक स्वतः त्यांच्या घरात पण लग्न आहे, ते झाले की माझी भेट होऊन सविस्तरपणे त्याच्यावर एकदाच तो एक घाव दोन तिकडे तिथं दादा निर्णय देतील. तोडगा निघेल? मला तरी विश्वास आहे. जो काय निघेल, एकतर काहीतरी निघेल, मी इन राहील नाही तर आउट राहील. दोन्ही मध्ये मी प्रॉफिट मध्ये. तुम्ही ठरवलं? मी दोन्ही मध्ये प्रॉफिट मध्ये. अरे लढायचंच आहे तर ताकाला जाऊन मी का भांडल? मला काम करायचंय, मी करणार आहे. लोक माझ्याकडे तुम्ही बघताय, आत्ताही लोक किती माझ्याकडे कामं घेऊन येतात. त्यामुळे मी इन राहील नाही तर आउट राहील. मी नाही त्या गोष्टीला घाबरत. ठीक आहे. तर या होत्या रुपाली पाटील. त्यांचं जवळपास निश्चित झालंय राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बाहेर पडायचं असं त्यांच्या बोलण्यातनं तर जाणवतंय. अजून त्यांनी तसं स्पष्टपणे सांगितलेलं नाही, मात्र आपल्याकडे जे सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार श्रीकांत शिंदेच्या सोबत त्यांची प्राथमिक चर्चा झालेली आहे. त्या राष्ट्रवादीमधला जो हा अंतर्गतचा वाद आहे ते बघून निर्णय घेतील असं त्यांच्याकडूनही त्यांना सांगण्यात आलेलं आहे. पाहूयात काय होतंय. तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद.